आंतरवालीत पण येऊ नका। इथं आलेल्या सगळ्या पोरांना मी वापस जायचं सांगितलंय। ऊन लई आहे, येऊ नका इकडं, काळजी घ्या। कोणी कसं रास्ता रोको करू नका, काहीच करू नका, शांत राहा, ही माझी सगळ्याला विनंती आहे। तुम्हाला यायचंच असेल मला भेटायला तर या, तुम्ही मला बघताल, मी तुम्हाला बघल। आपला जय शिवराय करू, जय जिजाऊ म्हणू आणि वापस जा, पण कुणी वेगळं आंदोलन करू नका। सरकार म्हणत होतं की आम्हाला काळजी आहे, उन्हात उपोषण करू नका, पण वेळ आलीच तुमच्यावर उपोषण करायची परत। हे आम्हाला हमेशाच असं आहे, त्यामुळेच तर आता आम्ही सगळ्यांनी उचलून धरलंय की आपल्या लेकराचं कल्याण करायचं। दाखल झालेले आहे, विशेष फोर्स आहे ती देखील आंतरवालीच्या या गावांमध्ये दाखल झालेली आहे। हा रस्ता गावाला जोडणारा आहे आणि त्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शिष्टमंडळ निघालेलं आहे। गावामध्ये जो एंट्री पॉईंट आहे वडीगोत्री, त्या वडीगोत्रीमध्ये देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आताच थोड्या वेळानंतर या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील हे ड्राफ्ट तर जरांगे पाटलांचं भर उन्हात उपोषण आपण पाहतोय, मात्र इतर कार्यकर्त्यांनी, मराठा तरुणांनी त्या ठिकाणी थांबू नये असं वारंवार मनोज जरांगे सांगतायत। तापमान जवळपास आपण पाहतोय 40-45 अंशांच्या आसपास रोज पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये जर इतक्या उन्हामध्ये जास्त वेळ थांबलं तर उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे मनोज जरांगे पाटील वारंवार असं आवाहन करतात की तुम्ही इथे थांबू नका। दुसऱ्या बाजूला त्यांनी मात्र भर उन्हात शेतामध्ये उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आता माझ्यासोबत जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्ही सुद्धा या भर उन्हात शेतामध्ये माझ्यासोबत चर्चेला यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे। एका बाजूला भर उन्हात शेतामध्ये मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मराठा आंदोलकांनी मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ समृद्धी महामार्ग रोखून धरलेला आहे। हातामध्ये भगवी पताका धरत आपण पाहतोय मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर सुद्धा आंदोलन सुरू केलेलं आहे। समृद्धी महामार्ग त्यांनी रोखून धरलेला आहे। दोन दृश्य जरांगेंचा पुन्हा एकदा एल्गार आपण पाहतोय। गेल्या जवळपास 2.5-3 वर्षांपासून मनोज जरांगे पाटलांचं हे संपूर्ण सत्र सुरू आहे उपोषणाचं आणि त्यानंतर आज आपण पुन्हा एकदा पाहतोय मनोज जरांगे पाटील यावेळेस भर उन्हामध्ये शेतामध्ये उपोषणाला दादागिरी करून पोलिसाच्या माध्यमातून मोडीत काढणं तुम्हाला राज्याच्या कानाकोपऱ्यात जड जाईल। राज्यातल्या कोपऱ्यातलं आंदोलन 2-4 महिने बंद नाही होणार। माझ्या नादी लागू नका तुम्हाला सांगतो। आणि आपल्या बांधवांना विनंती, कोणी रास्ता रोको करू नका, शांत राहा। आधी सरकारला चूक करू द्या, नंतर बघू। अगोदर आपण शांततेने राहा, अंतर्वालीत येऊ नका, लय ऊन आहे, काळजी घ्या। मी लढतो तुमच्या लेकरांसाठी, कोणी रास्ता रोको काही करू नका। आता पोरांच्या भावना आहेत, आपल्या जातीला मिळत नाही म्हणून पण त्यांचं पण खरं आहे, परंतु तरी पण माझी विनंती आहे सगळ्यांनी शांत राहा। या ठिकाणी गावकरी आलेले आहेत, त्यांचं औक्षण करण्यासाठी लहान मुलं देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। महिला आहेत, लहान मुलं आहेत, मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत। मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा गावकरी मंडळी जी आहे त्यांना नेहमी विनंती करते की तुम्ही उपोषणाला बसू नका, मात्र आज त्यांनी टोकाचा निर्णय घेत मांडवमध्ये न बसता थेट मैदानात ते बसलेले आहेत। या ठिकाणी गावकरी महिला आहेत, आलेल्या आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी बसलेले गावकऱ्यांकडून त्यांचं औक्षण केलं जातं आहे। मोठा पाठिंबा आहे गावकऱ्यांकडून मराठा या ठिकाणी लहान लेकरं देखील आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या त्यांचं औक्षण केलं जात आहे। मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसलेले आहे, मात्र त्यांनी प्रसाद देखील नाकारलेला आहे। मी उपोषणाला बसलेलो आहे, मी घेणार नाही अशा पद्धतीची त्यांनी विनंती केलेली आहे। तर तुम्ही पाहताय मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण करण्यासाठी तिथे काही महिला सुद्धा उपस्थित आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे।